गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली संदर्भात कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा दत्तकृपा लॉन्स वलखेड फाटा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी संपन्न झालाय। मेळाव्यात मोठ्या संख्येने कर्जदार शेतकरी उपस्थित होते। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते प्रकाश शिंदे हे होते। मेळाव्याचे प्रास्ताविक अभय सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन गोकुळ वडेजी यांनी केले। मेळाव्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मेळाव्यामध्ये 9 ठराव मंजूर करण्यात आले। कायदेशीर लढ्याला सुरुवात आणि आपली त्यांनी याचिका ही हायकोर्टामध्ये आहे। मागच्या 10 तारखेला हायकोर्टाने विचारलं तुमची अर्जन्सी काय आहे। आपण सगळ्या गावाच्या नोटिसा लोकांच्या जप्त झालेल्या जमिनीचे उतारे जोडले आणि आपली अर्जन्सी बघून हायकोर्टाने आपल्याला 6-5 तारीख दिलेली आहे। तोही लढा चालू आहे। त्याच्यात आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एनपीएची तरतूद या बँकेला लागू व्हावी। एनपीएची तरतूद लागू झाली की आपलं व्याजावर व्याज त्या ठिकाणी आकारता येणार नाही आणि दुसरं राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे आपल्याला ओटीएस मिळावं। या 2 प्रमुख मागण्या आपण हायकोर्टामध्ये करतोय। ते लागू होणं हे जो निकाल आला तर संपूर्ण राज्याला देशाला तो राहील आणि म्हणून ती प्रक्रिया लांबत चाललेली आहे। त्याचं विचारपूर्वक होणार आहे, त्याच्यात वेळ जातो आहे आणि इकडं तर बँकेने वसुली करून नावं लावायच्या झपाटाच्या ठिकाणी लावलेलं आहे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या मदत घ्यायची त्या ठिकाणी सुरुवात केली। आदरणीय या राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार शिरवळ साहेब यांनी अनेकदा अधिकाऱ्यांसमवेत आमच्या मिटिंगा घडून आणल्या, सर्वांच्या मंत्र्यांबरोबर घडून आणल्या, जिल्हाधिकारी साहेबांबरोबर घडून आणल्या। त्यांनी तो प्रश्न पण समजून घेतलेला आहे आणि आपण न्यायालयीन लढ्यामध्ये जी प्रक्रिया सुरू केली तिचाच परिपाक म्हणून भगवानराव आपण त्या ठिकाणी नोटीस दिली। आपण आता या बँकेला पार्टी केलं, एआरला पार्टी केलं, एडीआरला पार्टी केलं, राज्य सरकारला पार्टी केलं, आरबीआयला पार्टी करायला आपल्याला हायकोर्टाने आदेश केला, त्यांना पार्टी केलं, केंद्र सरकारला केलं, जॉईंट रजिस्ट्रारला केलं, सोसायटीला केलं आणि म्हणून त्यांच्याही लक्षात आलं तरतूद असताना सुद्धा आपण एनपीए तरतूद लावली। त्यांनी मागच्या वर्षी एनपीए तरतूद सुरू केली। हे आपल्या कायदेशीर लढ्याचं यश आहे आणि बँकेमध्ये नेहमी म्हटलं जायचं की सहकाराला ओटीएस नसतं, परंतु आता आपल्याला मान्य नाही पण त्यांनी ओटीएसची संकल्पना मान्य केली। हे सुद्धा तुम्हाला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश। ते म्हणत होते की सहकाराला ओटीएस योजनाच लागू होते पण त्यांनी सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या समोर प्रस्ताव ठेवलेले। विद्याधर आसकर हे या राज्यातील देशातील सहकाराचं एक मोठं नाव आहे, सहकाराचं एक तज्ञ व्यक्तिमत्व आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिरवाळ साहेब हे सगळे त्यांचा सल्ला घेतात। राज्य सहकारी बँक ही तोट्यात असताना विद्याधर आसकरांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी ती प्रचंड नफ्यात त्या ठिकाणी आणली। अनेक बँका त्यांच्याकडे दिल्या, अनेक संस्था दिल्यानंतर त्या ठिकाणी ते अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन त्या संस्था उचित अवस्थेला आणतात। म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आपले जिरवाळ साहेब हे सगळे त्यांचा सल्ला मानतात। म्हणून आम्ही अनेकदा त्यांच्याकडे जाऊन आपले मुद्दे त्यांच्या समोर मांडले, त्यांना लेखी निवेदन पण दिले आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी आता अगोदर जी ओटीएस योजना होती ती आपण समजून घेऊ। ती 8-10% होती, तिला अनेक निकष होते विलंब की तिथं तारखेचा निकष होता, त्याच्यानंतर तुम्हाला 2-4 वर्ष हे व्याज। मेळाव्यात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, कादबाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ उपाडे, मोतीनाना पाटील, समन्वय समितीचे भगवान बोराडे, कैलास बोरसे, गंगाधर निकाडे, विलास बोरस्ते, विलास भवर, हिंदू पाटील पगार, दत्तात्रय पाटील, शेळके, सुरेश शिरसाट, सोमनाथ मोकाट, रघुनाथ जगताप,
रामनाथ टिकले, भाऊसाहेब भंडारे, माणिक उपाडे, एकनाथ धनवट्टे, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते, जीवन मोरे, अनिल वडजे, संदीप भाऊ उकले, गुलाब आहेर, शांताराम शेळके, शांताराम काळोखे, जगन भुसाळ, रघुनाथ पाटील, विनोद आप्पा देशमुख, पांडुरंग उखरडे, प्रशांत पाटील, मनु पाटील, गजानन खांदवे, संदीप खांदवे, जयराम मोरे, सोपान संधान, बाजीराव शिंदे, बाळासाहेब कामाले, ज्ञानेश्वर शिंदे, त्र्यंबक शिंदे, अर्जुन पाटील, रमेश पाटील, बाळासाहेब पाटील, भास्कर वसाळ, नवनाथ पाटील आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंकज शिरसाट यांनी केले. एस मराठी न्यूज संपादकीय वलखेड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.